नमस्कार, मी तुषार रवींद्र शेंडे, वर्ग 12वा. माझ्या शाळेचे नाव विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मारोडा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर. आपण लोकशाहीचे मतदार म्हणून कणात. निवडणूक प्रक्रिया ही लोक साठवण्याचे काम करते. तर मतदार हा निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा अंग आहे. मतदान करणे हा मतदाराचा अधिकार असला तरी ती आपली राष्ट्रीय जबाबदारी सुद्धा आहे. आपल्याला लोकशाही मजबूत करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे. कारण तुमच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा गावातील छोट्या मोठ्या समस्या असतील किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या असतील, ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. तर आपल्याला लोकशाहीने महत्त्वाचा हक्क अधिकार दिलेला आहे. त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा वापर आपल्याला सर्व नागरिकांनी करायला पाहिजेत आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावे. आपल्याला लोकशाहीने महत्त्वाचा हक्क अधिकार दिला आहे. लोकशाही म्हणजे लोकांकडून लोकांकरिता चालवले जाणारे राज्य म्हणजेच लोकशाही. येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे. तरी मागेच कुठेतरी एका उमेदवाराने त्या आपल्या ड्रायव्हरला मतदान करण्यासाठी सुट्टी दिली नाही आणि तो ड्रायव्हर मतदान केला नाही आणि तो उमेदवार फक्त एका मताने पडला. तर बघा, मतदान करणे किती आवश्यक आहे हे लक्षात घ्या. मतदान ही एक ताकद आहे. आपल्याला मतदान करायला हवं. आता येत्या 20 तारखेला मतदान करणे आवश्यक आहे. तर आपण बाबा आई, काका काकू, नाना नानी, आजी आजोबा, आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला मतदान करणे आवश्यक आहे. धन्यवाद.